मी माझं संशोधन कार्य ग्रामीण विपणन यामध्ये पूर्ण करत आहे. यापूर्वी मी माझं उच्च शिक्षण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वाणिज्य विभाग यामधून पूर्ण केलेले आहे. माझं उच्च शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर मला माझ्या समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. कारण मी ज्या भागातून येतो तो दुष्काळग्रस्त भाग आहे आणि म्हणून मी ग्रामीण विपणनामध्ये संशोधन कार्य पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय घेतला असल्याच्या नंतर मला संशोधन कार्य कसं पूर्ण करायचं यासाठी येणारा अर्थसहाय्य कुठून येणार, कारण संशोधन करायचं म्हटल्याच्या नंतर सर्वे मेथड असते, तर मग फिरणं हे करणं याच्यासाठी भरपूर सारं अर्थसहाय्याची गरज होती. आणि माझी घरची परिस्थिती ही मराठवाडा विभागातून येत असल्या कारणाने मी शेतकरी कुटुंबातून येतो, तर जेमतेमच होती. आणि त्यातली त्यात मी मराठा या समाजातून येत असल्या कारणाने कुठलेही ओपन कॅटेगरी असल्या कारणाने कुठलेही अर्थसहाय्य नव्हते. परंतु मला माझ्या गुरुवर्यांच्या मार्गदर्शनातून असे समजले की संशोधन कार्य पूर्ण करण्यासाठी मराठा कुणबी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सारथी नावाची संस्था अर्थसहाय्य करते. तर मग मी ही माहिती मिळाल्याच्या नंतर सारथीच्या जी छात्र अधिवृत्ती आहे, जी की संशोधक विद्यार्थ्यांना दिली जाते, यासाठी माझा निःशुल्क अर्ज भरला. आणि निःशुल्क अर्ज भरल्याच्या नंतर माझी मुलाखत झाली. मुलाखत झाल्याच्या नंतर मला सारथी या संस्थेकडून अर्थसहाय्य मिळाले. तर त्याबद्दल मी सारथी या संस्थेचे व माझ्या गुरुवर्यांचे मनापासून आभार मानतो, ज्याने कारणाने की अर्थसहाय्य मिळाल्यामुळे मी माझं संशोधन कार्य चांगल्या पद्धतीने पूर्ण करत आहे. यासाठी मी सारथी या संस्थेचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.